बोलत आहे नेवाळे वस्ती शिवारीसाठीची आमची सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये आज 30 तास कंप्लीट झाला आहे। अजूनही कमरेइतकं पाणी आहे। लोकांना आत जाता येत नाही, का लोकांना बाहेर येता येत नाही। आणि आमच्या इथं 30 तासापासून लाईट नाहीये, आंघोळीसाठी पाणी नाही, खूप मोठी म्हणजे व्यवस्था नाही, पिण्यासाठी पाणीही नाही। पण तरीही आम्हाला पाहिजे तशी अजून सुविधा भेटल्या नाही, कुठलीही मदत झाली नाही। कृपया करून आमच्या शिवारसतर्फे किंवा या नेवाळे वस्तीतर्फे आम्हाला मदत भेटावी अशी आमची अपेक्षा आहे। हीच आमची विनंती। हॅलो, मी शलाका कोंडावर सुतेनगर येथे राहते। मी सामाजिक कार्यकर्ते आहे। काल मला शिवा रेसिडेन्सी नेवाळे वस्तीमध्ये एक फोन आला होता मिस्टर शिवानंद म्हणून की त्यांच्या सोसायटीमध्ये पाणी साचलेलं आहे। आज 30 तास झाले तरी या सोसायटीमध्ये आवश्यक ते सहकार्य केले गेलेले नाही आहे आणि आवश्यक ती तातडीची मदत पोहोचलेली नाही। तरी माझी महापौर सर, कमिशनर सर आणि अतुल पाटील सर यांना कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर याची दखल घेऊन या सोसायटीमध्ये जे काही पाणी थांबलेलं ते लवकरात याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत आणि रेस्क्यू टीमला लवकरात लवकर यायचे पाठवावे। आणि इथे बरेच लोक यांची अवस्था अशी आहे की यातले बरेच लोक लॉजवर राहायला गेलेले आहेत। तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला बेसिक गोष्टींसाठी सुद्धा प्रशासनाची भांडवल लागते। तर तरी कृपया या संपूर्ण परिस्थितीची दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। अतिशय बिकट अवस्था आहे सर्व नागरिकांची। खालच्या फ्लॅटमध्ये टोटल पाणी आहे सर्व, आणि काही काही तर खायचे वांदे झालेले आहेत, पाण्याचा वापर नाही, काहीच नाही। अरे आगायला पाणी नाही, आगायला इकडे आणि काल 30 तास झाले, कालपासून लाईट नाहीये, आंघोळीसाठी पाणी नाहीये, लहान बाळ आहे, खूप मोठ्या प्रमाणात अडचण आहे। पण कुठलीही असं प्रशस्त असं कुठलीही सोय झाली नाही। आमची गैरसोय झाली, अजून तरी आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा। दोन फोटो काढते फक्त, नुसती गाडी पाठवली, फोटो काढले, बस एवढी माझ्या मारलीत निघून गेले। बाकीच्या लोकांनी काय करायचे, टाळ्या वाजवायच्या का?